प्रभाग क्रमांक 22 मधील 2 नंबर झोपडपट्टी परिसरात आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरामध्ये रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। रस्त्याच्या बाबतीत स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती, त्या मागणीचा विचार करूनच रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याची माहिती किसन जाधव यांनी यावेळी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्र अधिसूचित सन 2023-24 अंतर्गत 42,27,649 रुपये खर्चित 2 नंबर झोपडपट्टी येथील चांदतारा मस्जिद ते आम्रपाली चौक पर्यंत रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी किसन जाधव बोलत होते। या प्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, शहाजान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, मनसूर शेख, इकबाल मुल्ला, एम सलीम शेख, असद शेख, चांद शेख, वसीम मुल्ला, बड़ेसाहेब कमलीवाले, अशफाक कुरैशी, उस्मान मुल्ला, सादिक कुरैशी, रजमत मुल्ला, मौला पटेल, रवी गायकवाड, सिद्धराम सलगर, महबूब मुजावर, सुबोध सोनकांबळे, शरण कुमार वाघमारे, यल्लप्पा काळे, सिद्धू सलगर, सिद्धार्थ बोधले, सुजत वागे, सुमित सोनकांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधिवत पूजा करून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे। तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास आजच्या या रस्त्याच्या शुभारंभाच्या कामासाठी रक्कम 42,27,649 रुपयाची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून आज या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे। गेली अनेक वर्ष झालं मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही 2 नंबर भागातील जे आत्ताच मनोगत व्यक्त केले पैगंबर मेंबर, शहाजान भाई, सादिक सर, इम्रान भाई या सर्व मंडळी असतील, इथले सर्व नागरिक असतील, या सर्वांनी सातत्यानं या रस्त्याच्या संदर्भात मला आणि नागेशांना सातत्यानं सांगत होते या रस्त्याच्या समस्या संदर्भात। आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे आणि आत्ताच पूर्वीच्या मनोगतामध्ये अनेक मातांनी आणि ज्येष्ठ बांधवांनी, माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं, पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत, पैगंबर मेंबरनी यतीमखान्यामधील उर्वरित प्रश्नाबद्दल बोललं। त्याच पद्धतीने इम्रान भाईंनी देखील या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाबद्दलचं उहापोह केलं, दवाखान्याचं उहापोह केलं। निश्चितपणे मी या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, सोलापूर महानगरपालिका असेल, या दोघांच्याही माध्यमातून वाचनालयाचा प्रश्न असेल आणि यतीमखान्यामधला अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल तो निश्चितपणे आपण सोडवूया आणि मागच्या कालखंडामध्ये माझ्यावर, नागेशांनावर, तुम्हा सर्व वासियांनी त्या 2 नंबर झोपडपट्टीतील भागातील सर्व नगरवासी असतील, आम्रपाली चौकातील सर्व बांधव असतील, हे माझ्यावर आणि नागेशांनावर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागं राहिलेला आहे। पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपला आशीर्वाद, प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो। आणि जेही माताने आता मावशीने सांगितलं की त्यांच्या घराच्या जवळचा पण काही नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे आणि प्रभागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून मिळत आहेत, अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिल्या आहेत। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।